एवढा म्हातारा माणूस जांबवंत देवाला म्हणतो, युद्ध कर माझ्यासोबत. तुला मणी हवा असेल तर युद्ध करावं लागेल. भगवान म्हटले हरकत नाही, काही करायला तयार आहे, पण मणी येते. मणी मला पाहिजे, मणी मला पाहिजे. जांबवंताचं आणि भगवान श्रीकृष्णाचं युद्ध चालू झालं. जोरदार युद्ध चालू झालं. बाकीचे काही त्यांच्या सोबत होते ते सवंगडी दुसऱ्या कामामध्ये व्यस्त होते. जांबवंताच्या गुहेतले युद्ध जोरदार चालू झालं. युद्ध किती प्रहार करण्याबरोबर जांबवंताने युद्धाचं साहित्य हातातलं टाकून दिलं आणि पटकन पाय धरले. 27 दिवस मला युद्ध करण्यासाठी उत्सुक होतो, हारलो नाही, अजूनही हार मानली नाही आणि अजूनही हारणार नाही. जांबवंत म्हणतो देवासोबत, अजूनही हार मानणार नाही, पण तुम्ही कोण आहे मला सांगा. हा प्रहार मी मागच्या अवतारात घेतला होता आणि त्याची मला ओळख पटलेली आहे. जांबवंताने सांगितलं, कोण आहे सांगा. पाय धरले. ते म्हणले, कृष्ण आहे. नाही, कृष्ण नाही, माझे राम आहात तुम्ही, माझे राम आहात, कृष्ण नाही. रूप जरी कृष्णाचं असलं तर मला ओळख पटली, हा प्रहार माझ्या रामाचा आहे, मला रामाचं दर्शन द्या, राम अवताराचं दर्शन द्या. राम अवताराचं भगवान श्रीकृष्णाला राम अवतारात यावं लागलं. दिव्य स्वरूप धनुष्यधारी प्रभू रामचंद्र स्वरूपामध्ये भगवान परमात्मा प्रगट झाले. आपण माग गीत गायलं, कभी राम बनके कभी श्याम बनके चले आना प्रभूजी चले आना. म्हणून आपल्या भक्ताला हवं त्या वेळेला वेगवेगळ्या अवतारात दर्शन देणारे प्रभू रामचंद्र जांबवंताला दर्शन देतात. काय आनंद आहे. मी मागे सांगितलं तुम्हाला, आजही आपल्याला सर्वांना आव्हान करतोय. 22 तारखेला रामलल्लाच्या मंदिराचं लोकार्पण सोहळा आहे. रामचंद्र प्रभू आपल्या आसनावर विराजमान झाले. विराजमान झाले. सगळ्यांनी आपल्या घरादारामध्ये रामरायांचं स्वागत करायचं आहे. एकत्र मिळून गावामध्ये सगळ्यांनी रामचंद्र प्रभूच्या भव्य अशा मंदिराचा लोकार्पण सोहळा साजरा करायचा आहे. आपल्या गावामध्ये सुद्धा निमंत्रण पत्रिका आणि अक्षता आलेले आहेत. आपला कार्यक्रम संपन्न होत असताना सर्वांनी निमंत्रण पत्रिका आणि अक्षता घेऊन जायचं आहे. स्वराज्याचा स्वाभिमान आहे, हिंदू धर्माचा आराध्य दैवत आहे श्रीराम. तो अगोदर सर्वांच्या हृदयामध्ये आहे आणि विशेष स्वरूपाने काही कुबंडवादी लोकांच्या माध्यमातून रामचंद्र प्रभूला सुद्धा कोर्टामध्ये न्याय मागावा लागला. कोर्टात न्याय मागावा लागला स्वतःच्या वास्तूसाठी, स्वतःच्या मंदिरासाठी, स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःचे वेगवेगळे कार्य सांभाळण्यासाठी. पुरातन काळातल्या लोकांनी मतभेद करून मंदिर का मस्जिद, शेवटी न्याय निवाडा झाला आणि भगवान प्रभू रामचंद्राचं भव्य दिव्य मंदिर अयोध्येमध्ये निर्माण झालं. अयोध्येमध्ये श्रीराम असं स्वागत प्रभू रामचंद्राचं आपल्याही नगरीमध्ये करायचं आहे. आणि करत असताना ते येणार होते, आपल्याही अगोदर आलेले आणि आपण इहलोकीची यात्रा संपून गेली तरी दुसऱ्यांचं स्वागत करण्यासाठी रामचंद्र प्रभू असणारच आहे. बरोबर आहे. आणि म्हणून 22 तारखेला विशेष स्वरूपाने आपल्या ह्या भारतावर
बाहेर सुद्धा रामचंद्र प्रभूचं कशा पद्धतीने स्वागत होणार आहे, आपणही थोडस प्रभूचं स्वागत या ठिकाणी करूया. सुशीला, सुशीला, सु म्हणजे योग्य, शीला म्हणजे शीलवान, कुलवान, जिचं कुल चांगलं आहे, जिचं शील चांगलं आहे, जिचं कुटुंब चांगलं आहे, आचार विचार संपन्न आहे, तिचं नाव सुशीला. नावासारखं कमी थोडं तरी वागत जावं माणसाने. नाव सुलोचना, सु म्हणजे चांगलं, लोचन म्हणजे डोळे. नाव सुलोचना, डोळे बघितले तर मुदखेड पुन्हा बघते आबाळाकडं चालते बाबाळा. नाव प्रिय दर्शना, प्रिय म्हणजे आवड, दर्शन म्हणजे पाय. विनोद म्हणून नाही, वस्तुस्थिती. चला, सुशीला नाव आहे. एके दिवशी सुदामदेवला म्हणते, सुदामदेवाचं वर्णन सांगत असताना सुखदेवजी म्हणतात, परीक्षिती, सुदामा दुसरा तिसरा कोणी नाही, कृष्णस्य सखा, भगवान श्रीकृष्णाचा सख्खा मित्र आहे, बालपणीचा मित्र आहे. ब्रह्मणो ब्रह्मोवितम, ब्रह्मणो ब्रह्मवितम कृष्णस्य सखा. पण अंतःकरण सुधारण्याचं कसं आहे, दुबळी अवस्था आहे. हो, घरात खाय प्यायला काही नाहीये. भिक्षा मिळावी त्या दिवशी घरामध्ये अन्नाचा कण शिजावा, काही नाही. तरी पण सुदामदेव कसे, प्रशांतात्मा, प्रशांतात्मा, आत्मा शांत आहे. अजून पुढे सांगितलं, जितेंद्रिय, इंद्रियावरती विजय मिळवलेला आहे, विजय मिळवलेला आहे. जितेंद्रिय, प्रशंसा, शांतात्मा, ब्राह्मणो ब्रह्मवित्तम. सुदामदेवाचं वर्णन सुखदेवजी बोल करतायत. पण पत्नी, कोणत्याही पत्नीला वाटत नाही आपल्या लेकरा बाळांचा नाश व्हावा. एके दिवशी सुदाम देवाच्या जवळ बसते आणि हे स्वामी, तुम्ही अनेक
वेळेला मला त्या भगवान श्रीकृष्णाचं चरित्र सांगताय. बालपणी कशा खोड्या केल्या, सांदीपानी ऋषीच्या आश्रमामध्ये कसं जीवन जगला. तो द्वारकेचा राजा आहे म्हणतात. एवढं जर राजवैभव त्यांच्याकडे असेल तर कमीत कमी 4-6 महिन्याचा शिदा तरी आपल्याकडे घेऊन या. 4-6 महिन्याचा शिदा घेऊन याला जावा ना त्यांच्याकडे. सुदामदेव म्हणतात, तू म्हणते ते बरोबर आहे, मी गेलो असतो. देवाच्या, गुरुच्या, संतांच्या, ग्रंथांच्या, महात्म्यांच्या भेटीला जात असताना रिकाम्या हाताने जायचं नसतं. पत्रम पुष्पम फलम तोयम, काहीतरी हातात घेऊन गेलं पाहिजे. आपल्याकडे त्याला द्यायला काय आहे? काहीच नाही ना. एक केलं. ती म्हटली, देवाला देण्यासाठी मी व्यवस्था करते. अनेक घरून मोठ पोहे आणले. सुदामदेवजीच्या पदरामध्ये, फाटक्या उपरण्यामध्ये गाठ मारून दिले. हो, गाठ मारून दिले. का म्हटले आता? पण जाता जाता एक माझा निरोप देवाला सांगा. एक मास द्विपाक में दो एकादशी चरित्र आपण दरवर्षी ऐकलेलं आहे, अनेक वेळा ऐकलेलं आहे. सुदामदेवजी देवाचं स्मरण करीत करीत भगवान श्रीकृष्णाजवळ जातात द्वारकेमध्ये. भगवान श्रीकृष्णाने कन्हैयाचं स्वागत केलं. कुंकुम तिलक करीत असताना सुदामदेवजीचं भाग्य देवाने बदलून टाकलं. मुष्टीभर पोयासाठी गाव सुवर्णाचा दिला. त्याच्यानंतर सुभद्राची कथा सुखदेवजी महाराज सांगतायत. सांदीपानी ऋषीमध्ये आश्रमामध्ये राहत असताना भगवान श्रीकृष्णाने सांदीपानी ऋषीचा समुद्रातून बुडालेला मुलगा गुरु मातेच्या इच्छेनुसार समुद्रातून परत निर्माण करून दिला. देवकी माता एकदा भगवान श्रीकृष्णाला म्हणते, राजा तू तुझ्या गुरुचा मुलगा परत आणला ना. अरे त्या कंसाने माझे 6 बाळ मारली. कंसाने माझे 6 बाळ मारली. काहीच नाही रे राजा, आता मी आनंदात आहे. त्यावेळेला फार दुःखात होते. मला माझ्या बाळांची एकदा भेट, मी स्तनपान सुद्धा केलं नाही. जन्म होण्याबरोबर त्या दुष्ट दुर्जनाने मारून टाकली. फक्त एकदा माझी इच्छा आहे त्यांना स्तनपान करायची. जगाचं मनोरथ पूर्ण करणारा भगवान परमात्मा आपल्या आईचं करणार नाही का? भगवान परमात्मा मृत्यू लोकामध्ये गेले. आपले 6 भाऊ शोधून आणले. आईच्या देवकीच्या समोर उभी केली आणि त्या काळात देवकीला पाना फुटला. 6ही बाळाला स्तनपान केलं आणि परत आईच्या परवानगी इच्छेनुसार बाळाला परत त्यांच्या स्थानावरती नेऊन सोडलं. अगदी क्षण जवळ आलाय. तक्षक निघालेला आहे. रस्त्यामध्ये एक मंत्राने सर्पाचा विष उतरणारे काही ब्राह्मण त्या ठिकाणी उभे केले. ही कथा अजून पुढे आहे, लक्षात घ्या. ही कथा ऐकत ऐकत ऐकत
नमस्ते वासुदेवाय नमः. भगवान श्रीकृष्ण म्हणतात आता मी माझं कार्य पूर्ण केलेलं आहे, मला थांबण्याची काही आवश्यकता नाही. उद्धवाला सांगितलं जा, आजपासून 7व्या दिवशी सुवर्णाची नगरी जी आहे द्वारका ती क्षणामध्ये खाली करायला सांगा. मी द्वारका ठेवणार नाही, माझं कार्य संपलंय, द्वारका समुद्रात बुडवणार आहे. उद्धवाकडे निरोप दिला आणि उद्धवाला सांगितलं मी आता निजधामाला जाणार. देवाने समुद्रामध्ये सुवर्णाची नगरी बुडवली. उद्धव धाय मोकळून रडायला लागले, प्रभू तुम्ही जर चाललात मी एक क्षण सुद्धा तुमच्या विना राहू शकत नाही. तुमचं दर्शन घेण्याची इच्छा झाली असेल, तुमची सेवा करण्याची इच्छा झाली तर मी कुणाकडे पाहणार. भगवान म्हटले मी शरीर फक्त शरीराचा त्याग करतोय. माझं जे चैतन्य आहे, माझी जी लीला आहे, माझं जे कार्य आहे मी श्रीमद भागवत ग्रंथामध्ये समाविष्ट करून जाणार. म्हणून तर आपण आरतीमध्ये म्हणतो ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण, गीते माझी गीतेमध्ये समाविष्ट करून चाललो. आणि अशा पद्धतीने भगवान भालुका नावाच्या तीर्थाच्या ठिकाणी आले. बलराम दादाने आपलं कार्य संपवलं. तिथून शेष अवतार असल्यामुळे जमिनीमध्ये प्रवेश केला. सोरटी सोमनाथ पासून काही अंतरावर, सोरटी सोमनाथ पासून काही अंतरावर 12-13 किलोमीटरवर भगवान असा हात लावून झोपलेले. व्याधाने भगवान श्रीकृष्णाच्या पायाच्या अंगठ्याला हरिणाचं ऊठ समजून बाण मारला. आकाशात जशी वीज कडाडावी असा कडकड आवाज झाला आणि भगवान श्रीकृष्ण निजधामाला गेले. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय श्री राधे, जय जय श्री राधे, जय जय श्री राधेश्याम. भगवान निजधामाला गेले आणि काही क्षणामध्ये भगवान निजधामाला गेल्यानंतर राजा परीक्षितीने स्वतःचा प्राण भगवान श्रीकृष्णाच्या चरणावरती समर्पित केला आणि निप्राणी असणारं शरीर सुखदेवाच्या समोर बसलं. नीट ऐका बरं का. 7 दिवस कथा ऐकणाऱ्या परीक्षिती राजाला कुठलाच काळ सर्प दंश करण्याची हिंमत होत नाही. सुखदेवजी महाराज म्हणतात तक्षक आला आणि मृत शरीराला दंश केला, प्राण असणाऱ्या शरीराला दंश नाही केला. आणि अशा राजा परीक्षितीने आपला प्राण अगोदरच भगवान श्रीकृष्णाच्या चरणावरती समर्पित केला. शेवटचं सुखदेवाला वंदन केलं, नमस्कार केला आणि 7 दिवसाची कथा सुखदेव महाप्रभूच्या मुखारविंदातून ऐकली. श्रीमद भागवत महापुराण फार व्यापक आहे. समुद्रात पाणी जेवढं आहे त्या पाण्यापेक्षा व्यापक आहे. आणि अशी त्या भागवत महापुराणामध्ये 335 अध्याय, 12 स्कंद, 18,000 श्लोक, एवढं सुंदर चिंतन राजा परीक्षितीने ऐकून स्वतःची मुक्ती मिळवली. आपण ही मुगटकर मंडळी अनेक वर्ष आपण श्रीमद भागवताचं चिंतन करताय. हे चिंतन करीत असताना काही आपल्याकडनं चुकी झाली असेल, कुठला श्लोक उच्चारताना झाली असेल, देवाची पूजा करताना झाली असेल, नैवेद्य दाखवताना झाली असेल, वाकड्या तुकड्या बोलण्यामध्ये झाली असेल तर परमेश्वराने आम्हाला क्षमा मागावी, क्षमा करावी आणि त्या दोषातून मुक्त व्हावं. म्हणून एक शेवटचा श्लोक आहे, सर्वांनी हात जोडून बसा. 3 वेळा मागे म्हणा. नाम संकीर्तनम यश, नाम संकीर्तनम यश, सर्व पाप प्रणाशनम, सर्व पाप प्रणाशनम, प्रणाम दुःख शमन, प्रणाम दुःख शमन, नमामि हरिं परम, नमामि हरिं परम. नाम संकीर्तनम यश, नाम संकीर्तनम यश, सर्व पाप प्रणाशनम, सर्व पाप प्रणाशनम, प्रणाम दुःख शमन, प्रणाम दुःख शमन.
सर्व पाप प्रणाशन प्रणाम दुःख शमन प्रणाम दुःख शमन तं नमामि हरिं परं 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 गोपाल कृष्ण भगवान की जय. श्रीमद भागवताची कथेला या ठिकाणी पूर्ण विराम देत असताना आपल्या गावामध्ये भव्य आणि दिव्य स्वरूपाचा ज्ञान यज्ञ सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणाने या कथेसाठी अनेक जणांनी उदार अंतःकरणाने मदत केलेली आहे. या सप्ताह काळामध्ये श्रोत्यांसाठी भजनी मंडळांसाठी 7 दिवस 8 दिवस ज्यांनी अन्नदान केलेलं आहे, महाप्रसादाचं कार्य केलेलं आहे, आमच्यासह अन्नदान ज्यांनी केलेलं आहे, त्या सर्व अन्नदात्यांचे आम्ही व्यासपीठांच्या वतीने कोटी कोटी आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर सुंदर अशी भव्य आणि दिव्य स्वरूपाचा मंडप या ठिकाणी ज्यांनी दिलेला आहे, कुठल्याही प्रकारचा व्यत्यय आला नाही. आपल्या भव्य मंडपामुळं ह्या कार्याला शोभा वाढलेली आहे. असे रोहित कल्याणे यांचं मी आमच्या श्रीमद भागवत कथेच्या माध्यमातून आमच्या वतीने आभार या ठिकाणी व्यक्त करतो. स्पीकर व्यवस्था अगदी 7 दिवस कसल्याच प्रकारचा आम्हाला त्रास झाला नाही. ऑपरेटिंग ज्यांनी केलेली आहे, ज्याचे जे मालक असतील वेदांत पवार, गजानन पवार आणि जे ऑपरेटर आहेत, सुंदर ऑपरेटिंग ज्यांनी केली आम्हाला. या थोड्या वेळाने पंक्तीला पुढे या. त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद. स्टेजचं सौंदर्य ज्यांनी सजवलं, कमेंट्स आहेत लोकांचे, महाराज तुमची कथा जणू काही गोकुळ वृंदावनात चालल्यासारखं वाटतंय. रोज लोकांचे मेसेज आहेत. सुंदर अशी सजावट ज्यांनी केली त्यांनाही धन्यवाद देतो. झाकीमध्ये दररोज आपले मुलं आणि मुली चांगल्या प्रकारचं पात्र घेऊन देव स्वरूपामध्ये आपल्याला आनंद दिला, त्यांनाही धन्यवाद देतो. या सप्ताहाचे सर्व आयोजक, ज्येष्ठ नागरिक, भजनी मंडळी रात्रंदिवस काबाड कष्ट करून प्रयत्नातून हा कार्यक्रम सफल करण्याचा प्रयत्न केला. त्या सर्व भजनी मंडळींना, मुगटकर भजनी मंडळींना धन्यवाद.